नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. हा जो प्रवास आमचा होता तो परतीचा होता. म्हणजे परभणीला आम्ही निघालो होतो. 6 महिने म्हणजे 5वा महिना लागलेला होता इशूला आणि 5 महिने कसे गेले हे समजलेच नव्हते इकडे लातूरला. आणि निघालो होतो आता सासरी जाण्यासाठी माझ्या. आणि माटेतच परळीच्या पुढे गेलो तेव्हाच पावसाने आम्हाला गाठलं. आणि हा जो प्रवास असतो ना, एक आपण पहिल्यांदा सासरी जात असतो ती फिलिंग आणि ही आत्ता जातानाची फिलिंग सेम असते. कारण खूप दिवस राहिलेलो असतो आपण एकटं गेलेलो असतो आणि एक जीव नंतर आपण घेऊन येत असतो. त्यामुळे खूपच इमोशनल होत असतो आपण यावेळेस येताना. आणि माझ्यासोबतही तसंच झालं होतं. त्यामुळे आई पप्पा पण सोबत मला सोडायला आले होते. ते गाडी घेऊन आले होते, पण आम्ही म्हणलं आईला 2-2 लेकरं घेऊन मला जाणं शक्य नाही, त्यामुळे तू पण चल सोबत. त्यामुळे ती पण सोबत आली होते, माझे आई पप्पा पण. आणि आम्हाला सोडून ते परत त्याच गाडीने रिटर्न जाणार होते. म्हणून एका ठिकाणी नंतर पाऊस पडला होता, म्हणून थंडगार झालं होतं वातावरण. त्यामुळे एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो. चहा घेतला आणि आमचं प्रांशू तर लगेच पप्पाला चिटकून बसला. आणि इशूचे बघा नखरे आमच्या कसे चालू आहेत. 3-3.5-4 तासानंतर आम्ही परभणीमध्ये जाऊन पोहोचलो. तिथे पाऊस नव्हता. आणि प्रांशू आणि इशूच्या एक झोपी पण झाल्या होत्या गाडीमध्ये. आणि नंतर काहीच शूट केलं नाही. पप्पा लगेच गेले. त्यामुळे मग हा दुसऱ्या दिवशीचे मी शूट केले. कारण मी स्वयंपाक बनवत होते, सगळ्यांना नाश्त्यासाठी बनवत होते. आई म्हणल्या मी स्वयंपाक करते. नंतर आई आल्या होत्या तिथे, म्हणजे सरांच्या आई, माझ्या मिस्टरांच्या आई 15 दिवस तिथंच राहिल्या होत्या. आणि आता लहान लेकरं असल्यामुळे सोबत कोणीतरी मोठा माणूस पाहिजे, त्यामुळे त्या आल्या होत्या. आणि म्हणून त्यासाठी मी ते सकाळी नाश्ता करून घेतला प्रांशूसाठी ते उपमा बनवला होता. आणि तिकडे असताना मोबाईल खूप त्याचं पाहणं झालं होतं, त्यामुळे ते टी व्हीवर लावून दिलं, थोडंसं लांबून पाहिल तो. त्यामुळे आणि इकडे इशूला झोळीत टाकलं होतं, तिला झोळीत झोपवलं होतं. आणि इकडे मी प्रांशूला खाऊ घालत होते सकाळी. आणि बघा पाटलाने रिमोट कसा पकडला, म्हणजे जसं की त्याला लावता येतं. आणि इकडे आता स्वतः मी पाणी पितो म्हणून हात सोड म्हणायला लागला. आणि स्वतः पाणी पितो 1-2 घोट आणि सगळं अंगावर ओतून घेतो. तर असे कारनामे चालू आहेत आता प्रांशूची सध्या. दे इकडं ग्लास आणि इकडं ग्लास. आणि आमची इशू मात्र खूप छान रिलॅक्स आली, म्हणजे झोपतीचा काहीच त्रास नाही. मस्त जशी लातूरमध्ये होती तशा पद्धतीनेच इथे पण झोपली होती तिला. नंतर सगळं तिचा आंघोळ्या वगैरे सगळे आवरून घेतले, वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकून ठेवले, म्हणजे घेतले पहिल्यांदा. आणि लगेच वाळू घालता येते त्यामुळे. आणि इकडे इशू उठली होती, तिला मग घालून झोपवले होते. आई इकडे स्वयंपाक करायला लागल्या होत्या दुपारी. रडायला काय झालं? नंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि मी मात्र माझ्या कामाला लागले, म्हणजे किचन वट्टा वगैरे सगळं साफ करून घेतला. त्यांनी स्वयंपाक केला होता, त्यामुळे भांडे वगैरे सगळे घासून घेतले. हे दुपारचं केलं होतं. आता रात्रीचं पण स्वयंपाक वगैरे केला आईनेच. आणि मग मी किचन वट्टा वगैरे साफ करायला घेतला. आणि किचन वट्टा साफ असला की सकाळी पण फ्रेश वाटतं मग किचनमध्ये आल्या. आणि म्हणजे शांत झोप पण लागते मला तर. आणि थोडी उठायचं, भांडे घासायचे, किचन वट्टा साफ करायचं, याची किटकिट नसते. त्यामुळे मी आता रात्रीच करून ठेवते. आता आई आहे तोपर्यंत थोडं रिलॅक्स, पण आई गेल्यानंतर तो खूप धावपळ होणार आहे माझी. 2-2 लेकरं सांभाळणं, परत टिफिन असतो, सगळं वेळेच्या वेळेला होणं. तर बघू काय होतं काय नाही ते. तर उद्या भेटूया. बाय बाय.